नमस्कार मित्रांनो, मी मुद्दाम होऊन आजच्या व्हिडिओला थंबनेल दिलेला आहे। असं असेल तर तुमची एनजीओ ताबडतोब बंद करा। तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी हे असं थंबनेल का दिलं। मित्रांनो, 2019 मध्ये धर्मदाय आयुक्त ऑफिसने जवळजवळ 1 लाख एनजीओचे ट्रस्टचे रजिस्ट्रेशन कॅन्सल केले। त्याचं कारण असं होतं, त्या सर्व संस्थांनी चेंज रिपोर्ट दाखल केलेले नव्हते, ऑडिट रिपोर्ट दाखल केलेले नव्हते। त्यांच्या पत्त्यावरती चौकशी केल्यानंतर त्या हेड ऑफिसला ते ट्रस्टचं काहीही नव्हतं, म्हणून अशा संस्थांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल केले। दुसरा एक सर्वात महत्त्वाचा डाटा आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही 26-27 जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्याच्या धर्मदाय आयुक्त ऑफिसचा डाटा जर बघितला आणि तो सर्व एकत्र केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10 लाख ट्रस्ट आणि एनजीओ रजिस्टर्ड आहे। याच्यामध्ये चालू किती एनजीओ आहे, वर्किंगमध्ये किती एनजीओ आहे, तर फार थोड्या। तर एनजीओ बंद होण्याचं कारण काय, ट्रस्ट बंद होण्याचं कारण काय आणि त्याला उपाय काय, यावरती आपण थोडंसं आज विचारमंथन करणार आहोत। एक 2-4 पॉईंट मी आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतं ते आपण डिस्कस करू। पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जे काही एनजीओचे संस्थापक असतात ते ह्याच उद्देशाने संस्था स्थापन करतात की त्या संस्थेपासून आपला काहीतरी प्रपंच चालेल, उदरनिर्वाह चालेल, आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा। परंतु मित्रांनो, जेव्हा आपण एखादी एनजीओ काढतो तेव्हा त्या एनजीओ काढण्याचा पर्पजच हा असतो की काहीतरी सेवाभावी काम आपल्या हातून घडेल। जे काही समाजातील गरजू वंचित लोक आहेत त्यांना मदत करण्याचं काम आपण करू शकू। जर आपणच त्या संस्थेवरती पोटा पाण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जर अवलंबून राहिलो तर त्या एनजीओचा पर्पज सॉल्व्ह होणार नाही। म्हणजे त्याला उपाय असा आहे की तुम्हाला दुसरं काही उत्पन्नाचं साधन असेल, व्यवसाय असेल किंवा कुठलंही उत्पन्नाचं साधन असेल आणि त्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असेल तरच तुम्ही एनजीओ काढा आणि सेवाभावी काम सुरू करा। तुम्ही जर पूर्णपणे त्या एनजीओवरती तुमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जर अवलंबून असाल तर ते ट्रस्ट चालणार नाही। याच्यामध्ये एक होऊ शकतं, ट्रस्ट थोडंसं मोठं झालं तर त्याच्यामध्ये अनेक लोक काम करतील आणि सोशिओ इकॉनॉमिक ह्या मॉडेलने तुम्हाला प्रत्येकासाठी थोडंफार पैशाचं, उत्पन्नाचं साधन मिळू शकेल। हे एक महत्त्वाचं कारण आहे की जे काही संस्थापक आहे, फाउंडर आहे, त्यांनी एनजीओवरती डिपेंड राहता कामा नये। दुसरं सर्वात महत्त्वाचं की एनजीओ काढल्यानंतर आपण फक्त कन्सल्टंटवरती डिपेंड राहतो। म्हणजे अगदी सुरुवातीपासून बघा, ट्रस्ट रजिस्टर करायचं असेल तर एखाद्या वकिलाला आपण पकडतो, एकदा रजिस्ट्रेशन झालं की मग कुठल्या तरी कन्सल्टंटला पकडतो, सीएला पकडतो। म्हणजे काय बेसिक रजिस्ट्रेशन आहे 12A, ATG, CSR1, याच्यासाठी पूर्णपणे कन्सल्टंटवरती डिपेंड असतो। ट्रस्टींनी स्वतःसुद्धा काहीतरी त्याच्यात माहिती घेतली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि काय काय आपल्या ट्रस्टला जे रजिस्ट्रेशन लागतात त्याची माहिती मिळवायला पाहिजे। आपण ट्रस्ट रजिस्ट्रेशन केलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही, त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो। वेगवेगळे जे काही लिगल कंप्लायन्स आहे ते काय काय आहे ते समजून घ्यावे लागतात। जसं मी सांगितलं की 1 लाख ट्रस्ट रजिस्टर केले त्यांचा कंप्लायन्स न झाल्यामुळे, तर तुम्ही पूर्णपणे कन्सल्टंटवरती डिपेंड न राहता स्वतः अभ्यास केला पाहिजे। हे एक कारण आहे आणि त्याच्यावरती मी हे सोल्युशन सांगितलं। पुढचं जे आहे की संस्था स्थापन केल्यानंतर आपल्याकडे कुठलंही लॉंग टर्म प्लॅनिंग नसतं। जसं आपण व्यवसायामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग करतो तसं संस्थेमध्ये आपल्याला नक्की काय करायचं आहे त्याचं लॉंग टर्म प्लॅनिंग काहीही नसतं। संस्थेमध्ये कुठल्या एरियामध्ये आपल्याला काम करायचं आहे, कारण संस्थेमध्ये अनेक गरजू किंवा चॅरिटेबल कामं करायचे आहे, परंतु त्यातल्या त्यात आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे हे ठरवून त्याच्यामध्ये लॉंग टर्म प्लॅनिंग करणं गरजेचं आहे। बरेच एनजीओ ट्रस्ट हे लॉंग टर्म प्लॅनिंग करत नाही आणि उगीचच रजिस्टर केली आहे म्हणून ती संस्था चालते, वर्षभर 1-2 ॲक्टिव्हिटी करतात, बाकी पुढेही त्याच्यामध्ये काहीही मोठं काम उभं राहत नाही। तर तुमची व्यावसायिक संस्था असो किंवा एनजीओ असो,
लॉंग टर्म प्लॅनिंग हे फार महत्त्वाचं आहे. नंतर कुठलीही संस्था असो, ती बिझनेस असो, NGO असो किंवा कुठलीही संस्था असो, त्याला सोर्सेस ऑफ इन्कम काय आहे, कारण पैसा अर्थ हे फार महत्त्वाचं आहे. तुमच्या NGOला कंटिन्यू इन्कम नसेल, सोर्सेस नसतील, तर ती संस्था चालणार नाही. मग कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण NGOला पैसे मिळू शकतो, सोर्सेस मिळू शकतो, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि त्यावरती काम करायचं आहे. जर तुमच्याकडे रेग्युलर सोर्सेस नसतील, पैसे येत नसतील, फंड येत नसतील, ती संस्था चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे की आपल्या संस्थेला कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे येऊ शकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, अनेक संस्था रजिस्टर होतात, परंतु जो काही कोलॅबोरेटिव्ह अप्रोच आहे तो आपण ठेवत नाही. कोलॅबोरेटिव्ह अप्रोच म्हणजे कुणाशी तरी नेटवर्किंग करणं, कुणाशी तरी बरोबर घेऊन काम करणं, हे करणं महत्त्वाचं आहे. तुमची संस्था कुठे असो, खेड्यात असो, सिटीमध्ये असो, जे काही आजूबाजूचे तुमचे प्रॉब्लेम आहे आणि आजूबाजूला जे काही लोक राहतात, मग ते डॉक्टर असतील, वकील असतील, समाजातले काही समाजसेवक असतील, राजकीय नेते असतील, त्यांच्याबरोबर कोलॅबोरेटिव्ह अप्रोच करून तिथल्या समाजाचे काय प्रॉब्लेम आहे, तिथल्या लोकांचे काय प्रॉब्लेम आहे, ते ठरवून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. नेटवर्किंग, कोलॅबोरेशन हे NGOसाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्ही समाजातले जे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर टायअप करा, नेटवर्किंग करा, कोलॅबोरेशन करा आणि त्यामार्फत तुम्ही काम करा. म्हणजे तुमच्या ट्रस्टच्या ॲक्टिव्हिटी पण दिसतील, तुमचं कार्य बघून तुम्हाला लोक डोनेशन पण देतील. त्यामुळे हा कोलॅबोरेटिव्ह अप्रोच सुरुवातीपासून असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आजकाल सगळा डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे. बऱ्याच NGOचं सोशल मीडियावरती काहीही प्रेझेन्स नाही. आता तर इतके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, YouTube आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. हे सगळ्या याच्यावरती तुमचं प्रेझेन्स असणं महत्त्वाचं आहे, कारण ह्या माध्यमातून तुमची NGO काय काम करते हे लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. तुमची छोटीशी वेबसाईट पाहिजे, फेसबुक पेज पाहिजे, तुमचे काही इंस्टाग्रामचे अकाउंट पाहिजे. तर असं सगळं सोशल मीडिया प्रेझेन्स तुमच्या NGOचं असायला पाहिजे. आणि सोशल मीडिया प्रेझेन्समध्ये पण तुमच्या NGOचं जे काही कार्य असतं ते रेग्युलर अपडेट त्याच्यामध्ये झालं पाहिजे, लोकांना एंगेज केलं पाहिजे, तरच तुमची NGO ही लोकांपर्यंत पोहोचेल. कारण सोशल मीडियाच्या युगामध्ये तुमचं जर सोशल मीडिया प्रेझेन्स नसेल, डिजिटल प्रेझेन्स नसेल, तर तुम्हाला कुणीही ओळखणार नाही. त्यामुळे यावरती सुरुवातीला थोडे पैसे खर्च होतील, परंतु हे डिजिटल प्रेझेन्स NGOचं असलं पाहिजे. मित्रांनो, NGO स्थापन झाल्यानंतर प्रत्येकालाच थोडाफार खर्च करावा लागतो. त्याला मी खर्च म्हणत नाही, ती तुमची इन्व्हेस्टमेंट असते. सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती तुम्हाला पुढे त्याचे फळं मिळत असतात. त्यामुळे हे सर्व खर्च तुम्हाला करणे गरजेचे आहे. दुसरं सर्वात महत्त्वाचं की आपण जे काही ॲक्टिव्हिटी करतो ना, त्या अशा कॉमन ॲक्टिव्हिटी करतो. त्याच्यामध्ये युनिक असं ॲक्टिव्हिटीचं मॉडेल काही नाही. म्हणजे बघा ना, सुरुवातीला तुमची ट्रस्ट रजिस्ट्रेशन झाली की 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गणपती, वेगवेगळे जे काही उत्सव आहे ते आपण साजरे करतो, ब्लड डोनेशन करतो, कुठेतरी कपडे वाटतो. परंतु युनिक असं ॲक्टिव्हिटीचं मॉडेल डेव्हलप करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आजकालच्या समाजाचे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे ते 3 प्रॉब्लेम आहे, त्याला मी 3E म्हणतो. पहिला जो E आहे तो आहे एम्प्लॉयमेंट, दुसरा जो E आहे तो आहे एनर्जी, आणि तिसरा जो E आहे तो आहे एन्व्हायरमेंट. एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती हा आजच्या सर्वांसमोर मोठा प्रश्न आहे. तुम्हाला स्किल डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस करता येतात का, किंवा कुठून तरी सगळ्या बेरोजगारांचं नेटवर्क करून त्यांना काही रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो का. तर हे झालं एम्प्लॉयमेंट. नंतर एन्व्हायरमेंट, त्याला पर्यावरण म्हणतो. आजचं जे काही पर्यावरणाचे प्रॉब्लेम आहे, अति पाऊस, अति थंडी, अति उन्हाळा आणि
एन्व्हायरमेंटवरती खूप सारं काम करणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे एनर्जी. एनर्जी म्हणजे ग्रीन एनर्जी असेल तर याच्यामध्ये खूप सारा स्कोप आपल्याला उपलब्ध आहे. तर असं 3Eचं काही मॉडेल आपल्याला करता येईल का? युनिक असं ॲक्टिव्हिटीचं मॉडेल तयार करता येईल का? त्याला शासनसुद्धा तुम्हाला मदत करू शकतं. 3E जे मी सांगितले हे प्रायोरिटीचे विषय आहे. तर असं काही मॉडेल आपल्याला डेव्हलप करता येईल का तुमच्या NGOच्या मार्फत, हे सुद्धा आपण बघायला पाहिजे. नंतर सर्वात महत्त्वाचं लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. जेव्हा आपण NGO काढतो आणि लोक आपल्याला डोनेशन देतात तर त्या डोनेशनच्या पै आणि पैचा हिशोब आपल्याला त्या डोनरला द्यायचा आहे. असं नको व्हायला की लोक डोनेशन देतात आणि तुम्ही त्याचा गैरवापर करतात. ज्या कारणासाठी लोक डोनेशन देतात त्या कारणासाठीच त्या पैशाचा उपयोग झाला पाहिजे. ती ट्रान्सपरन्सी आपण ठेवायला पाहिजे. आणि जे काही आपल्याला डोनर पैसे देतात त्यांना वेळोवेळी तुमचे पैसे कुठं खर्च होत आहे ते आपण स्वतःहून सांगणं गरजेचं आहे. अशी ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन करायला पाहिजे. बरेच ट्रस्ट हे अशी ट्रान्सपरन्सी मेंटेन करत नाही, पैसे गोळा करतात. डोनरला तो पैसा कुठं गेला हे माहीत नसतं. परंतु जेव्हा डोनरचे तुमचे रिलेशन तयार करायचे असतील तर ती ट्रान्सपरन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. तर हा ट्रान्सपरन्सीचा मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे ट्रस्टींमधले डिस्प्यूट. तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या धर्मदाय आयुक्त ऑफिसला जाऊन बघा, तिथे जे सगळे वादाचे प्रकरण आहे त्याच्यामध्ये ट्रस्टींमधले एकमेकाचे भांडणं हेच वादाचे मुद्दे आहे. एक ट्रस्टी आपल्याच ट्रस्टमधल्या दुसऱ्या ट्रस्टीची कंप्लेंट करतो. ते वाद वर्षानुवर्ष चाललेले आहे आणि एकदा वाद सुरू झाले का त्या ट्रस्टमधलं काम बंद होतं, ते ट्रस्ट पुढे चालत नाही. तर जेव्हा आपण समाजासाठी काम करतोय, लोकांच्या गरजा भागवण्यासाठी काम करतोय, तर आपणच ट्रस्टीने भांडत बसलं तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे जे काही भांडणं चालू आहे, अनेक प्रकारचे भांडणं आहे, त्याच्यामध्ये सगळी एनर्जी वाया जाते. तुमचं ट्रस्ट ज्या कारणासाठी तुम्ही उभं केलं आहे तो पर्पज सॉल्व्ह होत नाही. तर भांडणं जे चालू आहे ते लवकर मिटवा. शक्यतो भांडणं होणार नाही अशी ट्रान्सपरन्सी ठेवा. ज्या मुद्द्यामुळे भांडणं होण्याचे चान्सेस आहे ते मुद्दे व्यवस्थित डिस्कस करा. त्याचं कागदावरती कसं हँडल करायचं ते ठरवा. लाईक माइंडेड पीपल सोबत घ्या. तर असं केल्यामुळे तुमचे NGOचे भांडणं होणार नाही. तर हे जे काही NGO फेल होण्याचे काही कारणं आहे त्याच्यावरती काय सोल्युशन आहे हे थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या जे काही 20-25 वर्षाच्या अनुभवातून जे काही NGO फेल होण्याचे कारणं आहे ते मी डिस्कस केले. यावरती सर्वांनी विचारमंथन करा आणि त्याप्रमाणे तुमची NGO काम करा. अनेक नवीन मॉडेल NGOसाठी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक, जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ट्रस्टवरती पूर्ण डिपेंड नको आहे तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, परंतु असं तुम्ही काही मॉडेल डेव्हलप करू शकता ज्याच्यामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळेल, नंतर समाजाची पण सेवा घडेल. असे अनेक NGO आहे त्याच्यामध्ये लाखो लोक काम करतात, समाजाची सेवा पण होते, रोजगार पण निर्मिती होते. तर असं सोशिओ इकॉनॉमिक मॉडेल आपण डेव्हलप करू शकतो का, तर त्याद्वारे आपले NGO ही काम करत राहील. तर धन्यवाद मित्रांनो, याच्यावरती सर्वांनी विचार करा. थँक्यू. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तो फॉरवर्ड करा. धन्यवाद.